राघव रे, मी तुझीच वाट बघत होते. तुला फार वेळ माझी वाट नाही बघायला लागली. मी तुझा फोन आला तेव्हाच मी लगेच निघालो. मला बस ना. राघव, मी मुद्दामच तुला घाईने बोलावून घेतलं. मला त्या विषयावर बोलायचंय आणि सांगायचं. हे बघ वसू, मला निर्णयाची घाई नाही आणि तरी तुझा निर्णय जर होकारार्थी असेल तर तो होकार मात्र निसंदिग्धच असायला हवा. राघव, निसंदिग्ध असं काही श्रेय माणसाला आयुष्यात मिळतं का? गरज, आधार, सहानुभूती, प्रेम यातला कुठला तरी रंग कृतीला चढतोच ना. आणि आयुष्यात इतकं सगळं मोडून गेल्यावर निसंदिग्ध कोरं असं काहीच उरत नाही. खरं आहे तुझं म्हणणं. आयुष्यात इतकं मुरून गेल्यानंतर निर्हेतू कोरं असं काहीच उरत नाही. वसू, पण मी तुझ्याशी लग्न करतोय ती केवळ एक तडजोड आहे असं मात्र समजू नकोस. आणि स्वतःला इतकी कमी लेखू नकोस वसू. राघव रे, तुझ्याबद्दल माझ्या मनात असे कोणत्याही प्रकारचे गैरसमज नाही आहेत. हे बघ वसू, माझ्यावरती काही कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. माझ्या बहिणीची जबाबदारी आहे माझ्यावरती. तेवढं फक्त समजून घे. राघव, मला हे असं लाजवू नकोस तू. जरी तुझी ही अपेक्षा तू बोलून दाखवली नसतीस ना, तरी मी ती पूर्ण केली असती. तुझ्यासाठी मी एवढं करू शकते रे. पूर्वी मी तुझ्या भावनांचा आदर करू शकले नाही, तरी देखील आपलं नातं तुटलं नाही. मैत्रीचं, स्नेहाचं नातं कायम राहिलं ते केवळ तुझ्यामुळेच. आणि याची जाणीव आहे मला. आता हे नातं बदलणार आहे. आणि मी या गोष्टीला तयार आहे. मला तुझ्याकडून फक्त एवढंच ऐकायचं. राघव, चहा. अरे, आहुजांकडे जायचंय आपल्याला. हो, माहिती आहे मला. मी विसरूनच गेले होते. रत्नाचा फोन आला तेव्हा माझ्या लक्षात आलं. काय म्हणाली रत्ना? काही नाही, त्यांचं शिफ्टिंगचं काम चालू आहे. कुठेतरी पालिका बाजार जवळची त्यांना जागा आवडली आणि समीरने तर ऍडव्हान्सही देऊन टाकलंय. चला, बरं झालं. म्हणजे आता स्वतःच्या घरात राहायला जातील दोघांना. तू लवकर आटप, निघायचं आपल्याला. हो. हॅलो.
वसू हॅलो हो निघतो हो तसा निरोप तर कधीचाच घेतलाय. आता ऋषिकेश माझ्याशी बोलले नाही तरी हरकत नाही. स्पर्शात संवेदना नसली तरी चालेल. फक्त एकदाच हे डोहासारखे संत डोळे त्यांनी उघडावेत. ती इंगट तपकिरी झाक बघता यावी. मनाचा तळ बघणारे हे डोळे असे बेशुद्धीत कायमचे मिटू नयेत. हे डोळे माझ्याकरता फक्त एकदाच उघडावेत. फक्त एकदाच. वसू
अगं कुठे होतीस इतका वेळ? नाही, तू कॉलेजमध्ये गेली होतीस मला माहिती होतं, पण तरी मला काळजी वाटायला लागली तुझी. मी शेवटी आता तुला शोधायला निघणार होतो. राघव, तू रिझर्वेशन केलंस? नाही, एकंदरीत तुझा मूड बघितल्यानंतर मला असं वाटलं की मला काही दिवस इथे थांबलं पाहिजे. तरी 4-5 दिवसात मात्र मला निघायला लागेल. मला घरी जायचंय. आदित्यला भेटायचं. राघव, त्याला आपण आपल्या बरोबर नेऊ. त्याची जबाबदारी माझी आहे. आई आहे मी त्याची. आणि त्याला मी असं तोरकं वाटू नाही देणार. बसू, ठीक आहे, तुझ्या मनासारखं होऊ दे. आपण दोघेही जाऊया आदित्यला भेटायला. राघव, तुझी हरकत नसेल तर मी एकटी जाऊ त्याला आणायला. ओके. दादा, अरे वसुमती, तू अशी अचानक? बेस ना, बेस बेस. कशी आहेस तू मुली? मी ठीक आहे. तुमची तब्येत कशी आहे? माझी कसली तब्येत? चाललंय. दादा, मी आदित्यला नेईन म्हणते. म्हणजे जर तुम्ही परवानगी दिली तरच. हे डॉक्टर शर्मानी सुचवलं का? नाही, ते कशाला सुचवतील? मलाच वाटलं त्याला आता वडील नाहीत, निदान आईचं तरी सुख. तो तान्हा असल्यापासून त्याचे आई बाप मीच तर आहे. दादा, अहो, तसा तो लहानपणापासून तुमच्याच अंगाखांद्यावर खेळला आणि त्यालाही तुमची सवय. पण आता तुम्ही सुद्धा खूप थकला तो. आणि
या उतार वयात मी त्याची जबाबदारी तुमच्यावर. आदित्य तर तुझाच मुलगा आहे. माझं काय ग, माझ्या या म्हाताऱ्याची ही गाडी आता उताराला लागलेली आहे. पण आज तू त्याला नेऊ नको असं मी म्हणतोय ते तुझ्याच करता. हे बघ, माझे हातपाय थकले की तो तुझ्याकडे येणारच आहे. पण तुझा संसार नवा आहे. पूर्वी तू बाळशी त्याच्या दुखण्याशी बांधलेली होतीस, पण आता तुला नव्यानं संसार उभा करायचा आहे. राघवही तसा चांगला मुलगा आहे. तेव्हा आदित्य आदित्य कुठे गेलाय? हा, तो पलीकडेच खेळतोय. एवढ्यात यायचा नाही तो. मी शंकरला बोलवायला पाठवू का? शंकर. नाही नको, मी जाऊन घेऊन येते त्याला. आलेच. आदित्य, 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 कसा आहेस तू? तुझं खेळून झालं ना की तू घरी ये. हा, हे बघ, अरे आपल्याला दिल्लीला जायचंय. तिथे खूप मोठं घर आहे आपलं. तिथे खूप चांगली शाळा आहे. तिथे खूप मित्र मिळतील तुला. तू येशील ना माझ्या बरोबर? आदित्य, येतोस का? आदित्य, येशील ना? राघव, अरे तू माझ्याशी बोललाच नाही, जसं काही तुम्हाला ओळखतच नाही. मी तुला म्हणालो होतो बस, त्याला आता तुझी सवय राहिली नाही. कदाचित तुझी गरजही राहिली नाही. असं होऊ शकतं?